ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून झाले साधू. अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. बघा, या 3-4 वळीप्रमाणे काही लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांना आपल्याला एक्सपोज करायची गरज नाही, कारण ते आज स्वतःच एक्सपोज झालेत. कारण पाप लबाडी कितीही तुम्ही स्ट्रॉंगपणे करा मित्रांनो, पण हे सगळं काही जे घबाड आहे हे तरी उघडं पडतं. मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांना परत एक वेळेस हार्दिक शुभेच्छा. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही आलात त्यामुळं. कारण आपलं प्रत्येक पाऊल हे राष्ट्रीयत्वासाठी असतं, राष्ट्रासाठी असतं, धर्मासाठी असतं. आता आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तोच आहे मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कळलाच पाहिजे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत छाती ठोकून हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे. कारण बघा, 3 तलाक, बुरखा, बहुपत्नी जे काही परंपरा रूढी आहेत मुस्लिम धर्मीयामध्ये, आमचा त्याला मुळीच विरोध नाही. त्यांचा धर्म आहे, त्यांच्या रूढी परंपरा आहेत असो, पण त्यासाठी मैदान मारणारे शरद पवार, सुप्रिया सुळे, त्यावेळेस त्या गोष्टीवरती बोलणं, त्यावरती निर्बंध आणणं, कायदे आणणं हा त्यांचा हक्कभंग होतो आणि तो त्यांच्यावरती सरकार अन्याय करतं हे छाती ठोकून बोलणारे हे लोक आहेत. मग ज्यावेळेस हिंदुत्वाचा विचार होतो, हिंदूंचा विचार होतो, त्यावेळेस शाहू फुलेंच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे. कुणी कसंही फिरा चालेल, पण मुस्लिमांची स्त्री हे बुरख्यामध्येच पाहिजे. आता बुरखा पद्धती वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या हा त्यांच्या धर्मातील हा पारंपरिक आणि जुन्या गोष्टी आहेत. पण त्याच पारंपरिक गोष्टी ज्यावेळेस हिंदू स्वीकारतो त्यावेळेस हिंदू लोक करतात, कपाळाला गंध लावला, गळ्यावर तुळशी माळा घातली, काय गोष्टी घातल्या, तर ह्या लोक त्यांना एक गावंढळ म्हणतात. अरे बस खूप काही गोष्टी आहेत, पण यांचं जे पुरोगामित्व आहे फक्त हिंदूंसाठी बरं का, तो एक पुन्हा करता नाही. सगळ्या गोष्टी ह्या हिंदूंना पाळल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी ह्या हिंदूंना स्वीकारल्या पाहिजे. हिंदूंनी देवदेवताला मानायचं नाही, हिंदूंनी नास्तिक व्हायचं. नेमकं आस्तिक कोण राहायचं तुम्हाला कळलं असेल. या विषयावरती खूप असे सोशल मीडियावरती व्हिडिओ आहेत, पण आपल्याला या विषयावरती बोलायचं नाही. आज आपल्याला या विषयावरती बोलायचंय. पवारांनी स्वतःला आता एक्सपोज केलंय. कितीही झाकून ठेवलं, कितीही गोष्टी दाबू ठेवल्या, पण त्या नक्कीच बाहेर येतात. खोटं एक अशी गोष्ट आहे ते बाहेर नक्कीच पडते, पण ते स्वतःच्या मुखातून आले तर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम खोलून हे आमचं एक विश्लेषक म्हणून काम आहे. सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ जास्त शेअर करा परत मित्रांनो. आता वळूया आपल्या मुद्द्याकडे. महत्वाचा मुद्दा आहे तो शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांचा फोन आला. का फोन आला की आपल्याच महाराष्ट्रामधील आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन साहेब हे उपराष्ट्रपती पदासाठी ते उभा राहिलेले आहेत, त्यांना उभा केलंय, त्यांना आपला सपोर्ट असावा. हे प्रांजळ मत. कुणाला हे वाटतं आपला माणूस आहे, आपल्याकडे तो चांगलं काम करेल. पण या ठिकाणी पवारांनी सांगितलं की नाही, त्यांची विचारसरणी वेगळी आहे, आमची विचारसरणी वेगळी आहे. राधाकृष्णन हे RSSचे आहेत, हिंदुत्ववादी आहेत, त्यांना अखंड भारत पाहिजे, ते राष्ट्रीयत्व पाळणारे लोक आहेत, ते राष्ट्रालाच माता म्हणतात, हे असे लोक आहेत. अशी आमची अशी आमची विचारसरणी नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग यांची विचारसरणी कशी असणार आहे का नाही? तुम्हाला हा प्रश्न पडणं हे साहजिक आहे मित्रांनो. तुम्हाला मी हा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला मी व्हिडिओ शेवटी दाखवेन. तुमच्यापर्यंत मी तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मी शेवटला दाखवेन. तोपर्यंत तुम्ही हा सगळा मुद्दा समजून घ्या. ही विचारसरणी ही त्यांना पटत नाही, ती त्यांच्या पक्षांच्या विचारसरणीच्या वेगळी आहे. म्हणजे हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, राष्ट्रप्रथम, अखंड भारत, RSS सोडून द्या कडला, भाजपकडे सोडून द्या, पण एक माणूस म्हणून ते एक चांगले आहेत. हे बेस्टच्या निवडणुकीच्या अगोदर संजय राऊत बोलले, पण बेस्टच्या निवडणुकीच्या नंतर निकालानंतर राऊत सुद्धा पलटले. चांगल्याला पहिले चांगलंच म्हटले, परत नंतर आपली झालेली हार बघून परत ते आपल्या जातीवर आले परत. पण आता शरद पवारांच्या मते देवाभाऊने फोन केला, विनवणी केली, मागणी केली आणि नकार दिला, साहजिक आहे. आता आपण समजून घेऊया की पवारांनी हिंदुत्ववाल्या लोकांना नकार देऊन, एक शांत संयमी माणसाला नकार देऊन त्यांनी नेमकी पाठिंबा दिलाय कुणाला?
त्यांचा नेमका पाठिंबा कुणाला आहे आपल्याला ते बघायचं आहे. बघा 2011 मध्ये सलवा जुडम नावाचा जे काही अभियान आहे, हे अभियान नक्षलवादाच्या भागामध्ये म्हणजे छत्तीसगड या ठिकाणी आदिवासी तरुणासाठी सरकारनं एक अशी अभियान आणलं होतं की आदिवासींच्या मुलांच्या हातामध्ये शस्त्र देऊन त्यांना एक विशेष पोलीस अधिकारी नावाचा दर्जा देऊन त्या आदिवासींना सक्षम बनवलं होतं त्या नक्षलवादी लोकांना ठोकण्यासाठी किंवा त्यांचा अन्याय सहन न करता त्याला प्रतिकार करण्यासाठी सलवा जुडम नावाचं अभियान हे शासनानं सुरू केलं होतं. पश्चिम बंगालमधील नक्षलबारीपासून ते तेलंगणापर्यंत जो मधला पट्टा आहे तो पट्टा पूर्ण नक्षलवादी भाग म्हणून ओळखला जात होता. पण 2024, 25, 26 या 3 वर्षामध्ये हे काही जे नक्षलवाद नावाचा प्रकार आहे तो महाराष्ट्राच्या आणि भारताच्या नकाशामधून हा गायब होऊन जाईल असं व्रत हे घेतलेलं आहे अमित शहाने. तो होतही आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी समर्पण केले, काही लोक मारले गेलेले आहेत. आता हे 2011 मध्ये हे जे महाशय आहेत काँग्रेसचे उमेदवार उपराष्ट्रपती पदासाठी बी सुदर्शन रेड्डी हे त्यावेळेस न्यायाधीश होते आणि यांच्या बेंचनं हे जे काही आंदोलन आहे हे बंद करण्यासाठी त्यांनी सलवा जुडमला त्यांनी विरोध केला. तो अन्याय अमुक आहे तमुक आहे त्यांनी बंद केला. पण या ठिकाणी तुम्हाला गोष्ट कळते का, सलवा जुडम जो काही अभियान आहे हे अभियान नक्षलवादी लोकांच्या विरोधामध्ये होतं. यांना विरोध केला, हे बंद केलं, हे अभियान बंद झालं. त्यावेळेस जी काही लढाई होती आदिवासींची नक्षलवाद्याबरोबर, लढाई कुमकुवत झाली. परिणामी नक्षलवादी ही वरचढ ठरले. हा विषय पहिला. आणि दुसरा विषय आहे मित्रांनो, तो विषय म्हणजे भोपाळ गॅस दुर्घटना जी घडली होती काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी. त्यामध्ये जे काही मुख्य आरोपी आहे वॉरन अँडरसन यांना पळून जाण्यासाठी मदत झाली, ती मदत झालेली आहे ती यांच्याच मित्रांनो ज्या निकालामुळे कोर्टाच्या. आणि तिसरी आणि महत्वाची आता तुरुतची आहे ती आहे भारताच्या इस्रायलला शस्त्रास्त्राच्या निर्याती विरोधामध्ये याचिका दाखल केलेली आहे या महाशयानं. आता भारत हे इस्रायलला हत्यार फुकट पुरवणार नाही, पैसा घेईल, मोबदला घेईलच. पण इस्रायलला हत्यार पुरवल्यामुळं यांना त्रास का झाला, कारण त्रास व्हायचं कारण म्हणजे काय, इस्रायल आणि फिलिस्तीनचं युद्ध चालू आहे. जर हे शस्त्र त्यांना पुरवले तर याचा वापर हा फिलिस्तीनच्या विरोधामध्ये होईल. या लोकांना भारतामध्ये पहलगाममध्ये मेलेल्या लोकांचं काही वाटत नाही, भारतामध्ये जे हल्ले होतात त्यांचं काही वाटत नाही. पण त्यांना काळजी ही फिलिस्तीनच्या लोकांची वाटते. त्यांची पाठराखण करणारे, त्यांना इस्रायलच्या ह्या शस्त्रास्त्र निर्याती विरुद्ध याचिका दाखल करणारे ते आता रेसमध्ये आहेत राष्ट्रपती पदांच्या. ते म्हणजे बी सुदर्शन रेड्डी. यांना सपोर्ट हे शरद पवार साहेब करतात. तुम्हाला मी तो एक लहानशी क्लिप दाखवतो, तुम्ही ती क्लिप पाहून घ्या, नंतर आपण थोडंसं यानंतर बोलू. नागपुरातल्या प्राध्यापिका प्रतीक्षा पटवारी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र पाठवून रेड्डी यांच्या संदर्भात काही प्रश्न विचारले. आदिवासींना जगण्याचा हक्क नव्हता का? सलवा जुडूमला विरोध करताना नक्षलवाद्यांच्या हक्कांचा विचार करण्यात आला, पण निर्दोष आदिवासींच्या अधिकारांना काहीच किंमत नव्हती का, असा प्रश्न पटवारी यांनी राहुल गांधींना विचारलाय. प्रतीक्षा पटवारींनी काय प्रश्न उपस्थित केलेत? इतर अनेक योग्य व्यक्ती असताना बी सुदर्शन रेड्डींनाच उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार करण्याचं कारण काय? 2011ला सलवा जुडूम विरोधात रेड्डींनी दिलेला निकाल यामागे कारणीभूत आहे का? रेड्डींच्या निकालामुळे सलवा जुडूम आंदोलन संपलं, आदिवासींना जगण्याचा, समतेचा आणि एकूणच मानवी हक्क नव्हता का? काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नक्षलवाद्यांना क्रांतिकारी म्हटलं, रेड्डी आणि राहुल गांधींनाही माओवादी क्रांतिकारी वाटतात का? या लोकांना नक्षलवादी हे लोक क्रांतिकारक वाटतात, माओवादी लोक यांना क्रांतिकारक वाटतात. इस्रायलचं फिलिपिन्सचं युद्ध चालू आहे, त्यामध्ये हे याचिका दाखल करून इनडायरेक्टली फिलिपिनला मदत करतात, नाही सॉरी फिलिस्तीनला मदत करतात.
आणि जी काही सर्व जुडमसारखे जे काही अभियान आहेत हे अभियान बंद पाडून हे लोक नेमकं कुणाचा हित करतात एवढं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावेत. आता विषय आहे तो म्हणजे शरद पवारांचा. त्यांनी हा विषय म्हणून फक्त फडणवीसांचा एक फोन घेऊन त्यांची विचारसरणी वेगळी आहे, आमची विचारसरणी वेगळी आहे, त्यांनी फक्त हे 2 मुद्दे उचलले होते. हे 2 मुद्देचा अर्थ हाच आहे की आमचा सपोर्ट ह्या अशा लोकांना आहे. आमचा सपोर्ट हे जे लोक नक्षलवादी माओवादी यांना सपोर्ट करतात, आमचा जो काही सपोर्ट आहे त्यांना आहे. जे लोक हिंदुत्व मानतात, जे लोक हिंदुत्ववादी आहेत, आमचा सपोर्ट त्यांना नाही, असं मी फडणवीसांना फोनवरती सांगितलं. म्हणजेच त्यांची विचारसरणी वेगळी आहे, आमची विचारसरणी वेगळी आहे. हे परत शरद पवारांनी स्पष्ट करून सांगितलं की आपला नेमका सपोर्ट कुणाला आहे. आमची राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची काँग्रेस नेमकं सपोर्ट कुणाला करतंय, ते पुढे कुणाला आणतंय, हे काकाने स्वतःच्या तोंडातून कबूल केलं आणि त्यांनी सांगितलं. हे तुमच्यापर्यंत माझं पोहोचवायचं काम होतं. तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचवता हे तुमची रेस्पॉन्सिबिलिटी आहे. व्हिडिओ कसा वाटला खाली नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.